जीवदान किल्ला झिपलाईन व रॅपलिंगसाठी गिरीप्रेमींना सतत खुणवणारा हा किल्ला पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक हायवेवरती नारायणगाव येथून डाव्या बाजूला वळून जुन्नर मार्गे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याने आपण तिथून पुढे 30 किलोमीटर अंतरावर हा नाणे घाटाच्या अलीकडे जीवदान किल्ला आहे. आज शिवजयंती होती, तर रात्री आम्ही या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावर महाराजांना वंदन करून पुढे पोहोचलो व रात्री 3 वाजता चंद्राच्या प्रकाशात जीवदान किल्ला अशा प्रकारे दिसत होता आणि सकाळी जस्ट तांबडं फुटतं त्यावेळी हा अजूनच जास्त खुन्नत होता. नमस्कार, सतीश यान ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण जो पाठीमागे दिसतो आहे जीवदान किल्ला याचा ट्रेक करणार आहोत. Hello. Shivani Khodbe is also having her own channel. Yes, if you know me, I have a Marathi YouTube channel, Shades of Shiva. और आज हमारा एक बहुत अच्छा ट्रैक है, प्लस उसमें रैपलिंग सब करने वाले हम लोग, तो स्टे ट्यून विद हिम. एंड आज 19 फेब भी है, शिव जयंती है. So, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मागे दिसतोय तो आहे जीवदान किल्ला आणि त्याच्या बाजूला जो दिसतोय तो वानरलिंगी सुळका. तर त्याच्यावरती आज आपण झिप लाईन आणि रॅपलिंग ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत. लेंगे जिप लाइन एंड रैपलिंग. ओके, ये एक्सपीडिशन में आप सबका स्वागत है. आप सबके लिए तालियां बजाइए एक बार. अपने 3 ग्रुप है यहाँ पे फिलहाल. ओके, पुणे टीम, मुंबई टीम एंड देन नासिक टीम. ओके, ये पूरा हो गया ट्रायंगल. फर्स्ट टाइम पुणे मुंबई और यही लोग हैं, बाकी कोई नहीं है. तर हे होते बनी, जे की ही जी टेक्निकल ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत, म्हणजे जे गड चढून जाणार आहोत ते आहे ट्रेकिंग. त्या व्यतिरिक्त हा जो सुळका दिसतोय आणि जो किल्ल्याचा वरचा भाग आहे याच्यामध्ये ते काल रात्री दोऱ्या ऑलरेडी लावून आलेले आहेत. तर त्या दोरेच्या साह्याने आपण ही 220 फुटाची जी खाई आहे ती क्रॉस करून येणार आहोत. तर ह्या टेक्निकल ॲक्टिव्हिटीचे हे लीडर आहेत बन्नी. तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारची ब्रीफिंग त्यांनी आम्हाला दिली, कुठल्या गोष्टी कशा कंडक्ट करणार, काय काळजी घ्यायची वगैरे. आणि ॲक्टिव्हिटीच्या आधीसुद्धा तिथे वरती ॲक्च्युअल साईटवरही ते ब्रीफ करतील. तसंच या ॲक्टिव्हिटीचा येण्याआधी आपल्याला आपला इन्शुरन्स हा काढूनच यावा लागतो. म्हणजे जे ऑर्गनायझर आहेत ते आपल्याकडनं इन्शुरन्सचा तो फॉर्म वगैरे भरून घेतात, कारण की ही थोडीशी रिस्की अशी ॲक्टिव्हिटी असते. आपण उंचीवरती या गोष्टी परफॉर्म करणार आहोत, तर त्यासाठी ते इन्शुरन्स पण आपला काढलेला असतो. तर आता हा जे घाटघर गाव आहे पाठीमागे दिसतोय तो नानाचा अंगठा, तर तिथे त्या बेसवरती वेगवेगळ्या ठिकाणी हे ट्रेक ऑर्गनायझर्स आहेत, त्यांचे राहण्याचे वगैरे ठिकाण आहे. तर आम्ही सकाळी 3 वाजता पोहोचल्यानंतर थोडा वेळ तिथे आराम केला सकाळी 6 वाजेपर्यंत. आणि 6 वाजता त्यांच्यातर्फे पोह्याचा नाश्ता आणि चहा घेऊन आता आम्ही आमच्या ट्रेकसाठी निघालो आहेत. तर हा तिथून साधारण ट्रेक टोटली 3-3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि मध्ये 1-2 नाले वगैरे लागतात. पण आता ऑलरेडी उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे तसा विशेष असा त्याचा आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण पावसाळा असेल तर तशी तिथे बाजूने दगडं टाकून ती भिंत बनवली आहे, तर तिच्यावरनं जावं लागतं. तर सुरुवातीला हा थोडासा जंगल ट्रेक टाईपचा ट्रेक आहे, म्हणजे थोड्याशा जंगलामधनं आपल्याला जावं लागतं. आणि जसं आता या स्टार्टिंगचा थोडासा 800-900 मीटर पुढे आलं की इथं जे वन खातं आहे त्यांच्यातर्फे हे अटेंडंट असतात. तर तिथे
आपल्यासोबत जे प्लॅस्टिक असतं त्या प्लॅस्टिकची सर्व आपल्याला तिथे नोंद करावी लागते. जर आपण प्लॅस्टिकची बॉटल नेत असू तर त्या किती बॉटल्स आहेत किंवा अजून प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे जे काय असेल त्याची तिथे नोंद केली जाते आणि त्यानंतरच आपल्याला वरती सोडलं जातं. आणि जेव्हा आपण वरून खाली येतो परत, तर त्यावेळी परत आपलं चेकिंग होतं की जाताना आपण जसं पाण्याच्या बॉटल 2 सांगितल्या असतील तर 2 रिकाम्या किंवा जर भरलेल्या ज्या काय असतील 2 प्लॅस्टिकच्या बॉटल तर त्या आपल्याला दाखवाव्या लागतात. बॅग वगैरे जे काय असेल त्या सर्वांचं चेकिंग होतं आणि जर ते आपण खाली नाही आणलं तर त्याच्यासाठी मग दंडात्मक कारवाई होते. तर ती टाईम टू टाईम व्हॅरी होते आणि किल्ल्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने सुद्धा हे चांगली ॲक्टिव्हिटी आहे. तर जसं मी आधी सांगितलं की मध्ये मध्ये थोडेसे नाले लागतात. तर आता आपण उन्हाळ्यात आलो त्यामुळे इथे पाणी नाही आहे, पण पावसाळ्यात किंवा जेव्हा पाणी असतं तर या दगडांच्या बनवलेल्या भिंतींवरनं आपण येऊ शकतो. तर हा तो स्पॉट आहे जिथे वन खात्यातर्फे कर्मचारी बसलेले असतात आणि इथे आपल्याला ती नोंद करून पुढे जायचं असतं. तर थोडं पुढे अजून आलं तर हा पुन्हा तो जंगलातनंच ट्रेक आहे, पण तो संपल्यानंतर मात्र सरळ एकदम उंच असा कातळातला काळ्या दगडाचा उंच उंच कडा आपल्यासमोर येऊन उभा राहतो आणि त्या दगडामध्ये अखंड अशा कोरलेल्या पायऱ्या आहेत. म्हणजे बाहेरून दगड आणून बनवलेल्या नाही आहेत, तर त्याच जो कातळ आहे त्यालाच तोडून तोडून आणि पायऱ्या तिथे कोरलेल्या आहेत. तर पायऱ्यांजवळ एकदा पोचलं की तिथून मात्र जर सरळ खडी चढाण आपली सुरू होती. म्हणजे एकदम स्टीप सरळच असं चढत जावं लागतं. तर लकीली तिथे ह्या त्या पायऱ्या आहेत ज्या पूर्ण कातळात कोरलेल्या आहेत. दगड हा जो कातळ आहे हा तोडूनच त्या बनवल्या आहेत. या टप्प्यावर नाही, पण पुढच्या टप्प्यावर मग लोखंडी रेलिंग वगैरे लावली आणि हा तो वानरलिंगी सुळका आणि किल्ला याच्यामध्ये आपल्याला झिप लाईन क्रॉस करायची आहे. तर शिवजयंती असल्यामुळे आम्ही इथे थोडासा महाराजांचा बड्डे सेलिब्रेट केला थोडासा आणि मग आम्ही आमचा पुढचा प्रवास पुन्हा ट्रेक चालू केला. तर जीवदान किल्ल्याविषयी हा समोर दिसतोय हा नानाचा अंगठा म्हणतात याला, आणि तिथून पुढे खाली तो नाणे घाट आहे आणि हे जे घरं दिसत आहेत तर इथे जनरली मुक्कामाची व्यवस्था होत असते. आणि हा ट्रेक तर तुम्ही केव्हाही येऊन करू शकतात, पण जर ह्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील झिप लाईन आणि रॅपलिंग तर मात्र तुम्हाला, कारण या डेली नसतात, आधी तुम्हाला जो ग्रुप आहे ऑर्गनायझर आहे त्यांच्यासोबत टायअप करून आणि ठरवून मग यावं लागतं. तर त्या दिवशी मग तिथे ती ॲक्टिव्हिटी कंडक्ट करणारी टीम, टेक्निकल टीम उपलब्ध असते. तर स्टार्टिंगच्या पायऱ्या चढल्यानंतर पुढे मात्र थोडासा टप होत जातो, कारण हे इंग्रज जेव्हा परत गेले तर जाताना त्यांनी जो पूर्ण रस्ता होता तो संपूर्ण ब्लास्टिंग करून टाकला आहे. त्यामुळे काही ठिकाणी फक्त दगडांचा खच्च पडलेला दिसतो आणि काही ठिकाणी पायऱ्या ज्या आहेत त्या तुटलेल्या आहेत. पण ह्या रेलिंग लावल्यामुळे थोडंसं काम सोपं होतं. आणि तसा हा अगदी खडा चढ असतो, तर त्यामुळे हा ट्रेक थोडासा जड जातो. त्यामुळे थोडं आरामातच गेलेलं कधीही चांगलं. आणि ट्रेक करताना आपल्या बॅगेमध्ये चॉकलेट किंवा लिमलाईटच्या गोळ्या, आपलं डिहायड्रेशन होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉल वगैरे सोबत ठेवायचं असतं. आणि या किल्ल्यावरती खाण्यासाठी विक्रेते वगैरे नसतात. निंबू पाणी आपल्याला मिळू शकतं,
पण खाण्यासाठी काहीही मिळत नाही. तर आपण किल्ल्यावर जवळपास ॲक्टिव्हिटी करणार असाल तर किती वेळ लागेल हे आधी प्रेडिक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे ॲटलिस्ट 4-5 तास तरी जातील त्या हिशोबाने, म्हणजे अर्धा दिवस जाऊ शकतो. तर त्या हिशोबाने सोबत खाण्याच्या वस्तू आणलेल्या कधीही चांगलं. जर स्टार्टिंगलाच आपला नंबर लागून गेला तर लगेचही खाली येऊ शकतात, पण डिले झाला तर सोबत खाण्याच्या वस्तू असणं कधीही चांगलं. तर ह्या ज्या मध्ये मध्ये तोडलेल्या पायऱ्या आहेत, तर इथे थोडंसं दगडावरनं आपल्याला यावं लागतं. आणि तिथून पुढे तर आता जो दरवाजाचा वरती चढायचा भाग आहे समोर, तर तिथल्या तर संपूर्ण पायऱ्याच तोडल्या गेल्या आहेत. तर त्यामुळे तिथे एक जाड दोर लावलेला आहे, ज्याला नाडा म्हणतो आपण, तशा प्रकारचा जाड दोर आहे. तर त्या दोरखंडाला पकडूनच आपल्याला वरती जावं लागतं. तर जीवधन किल्ला हा नाणे घाटाच्या अलीकडे आहे. म्हणजे खालून कोकणातनं जो रस्तावरती येतो, ज्याला कोकण आणि वरचा भाग म्हणजे देश, तर त्या रस्त्याच्या मध्ये हा असणारा किल्ला आहे. तर इतिहासातल्या नोंदीप्रमाणे याचं जे महत्त्व होतं, कारण हा त्यावेळचा सगळ्यात जुना व्यापारी मार्ग होता. म्हणजे समुद्रमार्गे येणाऱ्या ज्या वस्तू देशात जातात त्याच्या कडेवरतीच हा किल्ला होता. त्यामुळे इथे मेनली स्टोरेज म्हणजे ते साठवण्यासाठीचा या उपयोग या किल्ल्याचा केला जात होता, असा इतिहासात नोंद सापडते. तर आता आपण येऊन पोचलो आहोत त्या दरवाजाच्या, म्हणजे कल्याण दरवाजाकडनं आपण वरती आलो आहोत. तर आता आपण हा जो दोर आहे याला धरून वरती चढून आलं की समोरच कल्याण दरवाजा येतो. आणि कुठल्याही किल्ल्याचं वैशिष्ट्य तुम्ही बघाल तर बाहेरून लांबून कुठूनही बघा, तुम्हाला जो मुख्य प्रवेशद्वार आहे ते खालून कुठल्याही डायरेक्शनने ते दिसत नाही. जोपर्यंत आपण त्या दरवाजाच्या अगदी समोर येऊन पोचत नाही तोपर्यंत आपल्याला किल्ल्याचं प्रवेशद्वार हे दिसतच नाही. तर हे दोर सोडून आता हे बुरुज दोन बाजूने बघाल तर लांबून जर बघितलं तर ही मधली गॅप दिसत नाही, कारण ते बुरुज बांधलेले असे असतात की आपल्याला साईडने ते अखंड भिंत किंवा तटबंदीसारखं दिसतं. आणि जेव्हा जवळ येतो तेव्हा हा समोर आपल्याला दरवाजा दिसतो. तर हा आहे कल्याण दरवाजा. आणि याच्यावरती जे चिन्ह लावलेले आहेत 3, त्याच्यावरनं हा शालिवाहन काळापासूनचा म्हणजे अत्यंत जुना किल्ला या, आणि संपूर्ण काळ्या दगडात असल्यामुळे हे जे 3 सिम्बॉल आहेत तर ही ती खूण आहे शालिवाहन काळाची. सोबत हा ऋषभ आहे, याची मला माझ्या शूटिंगसाठी बरीच मदत झाली. आणि माझ्या सवयीप्रमाणे एकदा मी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला पोहोचलो तर तिथे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही. आणि मेनली आपल्याला पुस्तकं किंवा इतर गोष्टीतनं तर जरूर वाचाव्याच, पण खरं आपल्याला महाराज हे कळायचे असतील तर किल्ल्यांना ही भेट दिली पाहिजे. तेव्हा आपल्याला एक एक गोष्टींचा उकल होतो. तर जेव्हा केव्हा फ्री टाईम असतो, पुण्याच्यापासून हाकेच्या अंतरावर भरपूर किल्ले आहेत. अगदी पुण्याला खेटून पुरंदर आहे, सिंहगड आहे, आणि अगदी 100-125 किलोमीटरच्या अंतरावरती बऱ्यापैकी आहेत. लोणावळ्याकडे गेलं तर तिथे विसापूर आहे, राजमाची आहे, लोहगड आहे, पाठीमागे तुंग, म्हणजे आजूबाजूला भरपूर किल्ले आहेत. तर जेव्हा जसा वेळ मिळेल तर आपण ट्रेक करून जाऊन बघू शकतो. त्याच्याने एक म्हणजे आपली शारीरिक ॲक्टिव्हिटीसुद्धा होते आणि काय म्हणतात बाकीचं आपलं ब्रेन म्हणजे मेंदू, इतर गोष्टी, प्रत्येक गोष्टीला चालना मिळते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा ट्रेक जरूर करावा, छोटा असो मोठा असो.
कारण हे एवढं आपल्याला जवळ उपलब्ध आहे. पुण्यात राहत असाल तर त्या आजूबाजूला पुण्यात आपल्याला पर्वतीची टेकडी आहे, चतुर्सिंगीची टेकडी आहे, इकडे पद्मावतीच्या बाजूला तळजाईची टेकडी आहे. तर अशा बऱ्याच ट्रेकिंग पॉईंट आहेत. तर हळूहळू सुरुवात केली तर नंतर याचे मोठे मोठे ट्रेकसुद्धा आपण सहज करू शकतो. तर आता आपण मुख्य दरवाजातनं वरती येऊन पोचलो आहेत. तर जिथे ॲक्टिव्हिटी होती आहे त्या एरियाच्या जस्ट आता आपण समोर येऊन पोचलो आहेत. तर इथे ही टेक्निकल टीम आता त्या ज्या काल दोऱ्या लावून आलेले होते तर त्याचं टायटनिंग वगैरे आणि बाकी गोष्टीचं काम रेडी करतील. त्यानंतर समोरच्या सुळक्यावरती इकडनं जे लोक येणार आहेत त्यांना वर घेण्यासाठी त्या बाजूलासुद्धा 3 ते 4 लोक टेक्निकल टीमचे आधी जाऊन तिकडे थांबतील आणि मग त्यानंतर एक एक करून ॲक्टिव्हिटी सुरू होईल. तर त्यासाठी थोडा वेळ होता. तर ह्या जो रॅपलिंगचा पॉईंट आहे किंवा आपला झिप लाईनचा हा समोर दिसतो आहे. आता इथून अंदाज येईल की हा इकडे जो किल्ल्याचा कडा आहे आणि समोरच्या बाजूला तो दिसणारा सुळका. तर याच्यामध्ये ह्या दोऱ्या लावलेल्या आहेत. तर आता आधी टेक्निकल टीम त्या बाजूला जाईल. तर त्यांची सर्व ही तयारी होते तोपर्यंत ह्या किल्ल्याचा अजून वरचा भाग ट्रेक व्हायचा बाकी आहे. तर वरती जीवदान देवीचं मंदिर आहे. तर ही लोक जोपर्यंत तयारी करतायत तोपर्यंत आपण वरती जाऊन येऊ शकतो. तर तिथून साधारणतः अजून 150 मीटर तरी उंची वरती आपल्याला गाठावी लागते. आणि एकदा की ह्या उंचीवर पोहोचलो तर आपल्याला इथून आजूबाजूचे सर्व किल्ले दिसायला लागतात. म्हणजे बऱ्याचशा किल्ल्यांची रचनाच अशी आहे की तिथून तुम्ही आजूबाजूचे किल्ले हे सहजपणे बघू शकतात. ते जे दिसते या सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत तर याच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे आपली किल्ले आहेत. आणि सह्याद्री हा जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा कळतं की जी बाहेरची इंग्रज आली किंवा इतरही लोक जी आली आक्रमणासाठी तर त्यांना सहजासहजी का हे जिंकता नाही आलं. कारण की ही कडे कपारी डोंगर रांगा इतक्या अवघड आहेत की कुठे घुसून तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच चुकू शकतात. तर बाहेरून येणाऱ्यांना तर हे खूपच अवघड होतं आणि त्यामुळे आपल्याला गनिमी काव्याने युद्ध करणं सोपं जात होतं. की इथे आपले जे मावळे होते त्यांचा हा पूर्ण अभ्यास झालेला होता. त्यामुळे ते पटकन अशा ठिकाणी म्हणजे ज्या स्ट्रॅटेजिक पॉईंटवर लपून असायचे. ही खाली दिसते ती गुफा आहे, तिथपर्यंत आता आपण जाणार नाही आहे. जे की मी आधी सांगितलं की स्टोरेज आहे, म्हणजे तिथे ह्या दगड पूर्ण तोडून आतमध्ये मोठमोठ्या गुफा आणि सैन्याला राहण्यासाठीचे घरं टाईप ते बनवलेलं आहे. आणि 1800 साली इंग्रजांनी जाताना जे जाळपोळ करून गेले आहेत त्याची राख ह्या गुफेमध्ये अजूनही तशी आहे असं म्हणतात. पण आता खाली टेक्निकल टीम आपली रेडी झाली आहे, ते आवाज देत आहेत. तर त्यामुळे आता इथनंच आता परत जावं लागेल. तर अशी ही आपल्या सह्याद्रीची महानता आहे. त्यामुळे इथे येऊन युद्ध जिंकणं कोणालाही सहजासहजी शक्य नव्हतं. आणि दुसरी गोष्ट गनिमी कावा तो याच्यामध्ये शक्य होता. तर आपले जे बऱ्याच ठिकाणी जेव्हा केव्हा हे गाठल्या गेले तर ते कोणीतरी सूचना दिली किंवा आधीच माहिती दिली तेव्हाच ते पकडल्या गेले. नाहीतर सह्याद्रीमध्ये येऊन कोणी जिंकून जाणं शक्यच नाही. तर आता पुन्हा टीम रेडी आहे. बनीने आता ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी स्टार्ट करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याविषयी पुन्हा एक ब्रीफिंग सर्वांना दिलं आहे. आणि आता इथे जसे आधी सांगितले 3 टीम आलेल्या आहेत, पुणे मुंबई नाशिक. तर रूल असा आहे की 2 पुण्याचे 2 मुंबईचे 2, कारण नाहीतर भांडणं होतात, आमचा ग्रुप आधी आमचा असं. तर प्रत्येक ग्रुपमधनं 2-2 मेंबर्सला
पाठवलं जातं. तर आता जो माझा नंबर आला आहे तर उतरायच्या आधी एक आपल्याला हे बेल्ट आधी लावलेला असतो हार्नेसला, तो काढून, कारण तो कडा आहे त्यामुळे ती कोणाला चक्कर वगैरे येतं, त्यामुळे आधी हा बेल्ट लावून थांबायचं असतं. आणि त्यानंतर ही आता ॲक्च्युअल ज्या दोरीवरून जायचं आहे त्याला जो हुक केलेला बेल्ट आहे तर तो आता आपल्या हार्नेसिंगला अडकवला जातो. आणि हा तो पॉईंट आहे जिथे आपण खाली बघतो आणि हातात एक ही छोटीसं दोरखंड आहे. हे खाली गेल्यानंतर हे संपतं, छोटंसंच आहे. आणि इथे जेव्हा त्या दोरीचा हात सुटतो त्यावेळी थोडीशी आपल्याला भीती वाटून जाते. मग त्यानंतर एकदा का ह्या दोरीवर लटकलं की मग आपण त्याची मजा घ्यायला लागतो. तर त्यानंतर पुढे गेल्यावर आता त्या बाजूला जी टेक्निकल टीम आहे तर इथे थोडंसं वरती चढताना पुन्हा एकदा थोडंसं डिफिकल्ट होतं, पण ते आपल्याला वरती ओढून घेतात. आणि हा सुळका जो आहे त्याच्यावरती खूप जास्त जागा नाही आहे, म्हणजे इथे हार्डली 1-5-6 लोकच थांबू शकतात. त्यामुळे जेव्हा झिपलाईनवरनं एक येत असतो त्यावेळी ती दुसरा आधी आलेला रॅपलिंग करून खाली उतरत असतो. तर अशा प्रकारे ते मॅनेज करतात. तर एक ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतरचा एक थोडासा आनंद आपला थोडा वेळच असतो चेहऱ्यावरती, कारण इथे बसून पुन्हा ही जी खाई दिसते 320 फुटांची, ही उतरून खाली जायचं आहे. तर वरती आल्यानंतर थोडंसं एक 5-7 मिनटं आपल्याला आराम करण्याचा वेळ मिळतो, कारण जास्त वेळ थांबता येत नाही, कारण मागे लोकांची लाईन लागलेली असते. तशी आज आमचा फक्त 25 लोकांचाच ग्रुप होता, पण शनिवार रविवार जेव्हा असतो तेव्हा बऱ्यापैकी गर्दी असते. आज शिवजयंती असल्यामुळे गर्दी विखुरली गेली आहे, कारण बरेचसे लोक रायगडावर, शिवनेरीवर, इतर किल्ल्यांवर गेले, त्यामुळे इथे तितकी जास्त गर्दी नव्हती. आणि तसाही आता उन्हाळा सुरू झाला आहे. तर उन्हाळा सुरू झाल्यानंतर ट्रेक्स हे हळूहळू बंद होतात, कारण खूप ऊन पडायला लागतं आहे. तर आता इथे मी येऊन पोहोचलो आहे, पण थोडंसं डिफिकल्ट होत जातं, कारण जागा खूप कमी आहे. आणि आपल्याला आता त्या मेन जो हार्नेस दोरीवरचा जो आहे तो काढून आता इथे वरती जे हुक करून ठेवलेला बेल्ट आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला शिफ्ट करतात ही लोक. आणि थोडा वेळ इथे आराम करायचा असतो. थोडं पाणी पिलं ते कधी बेटर, कारण जेव्हा खाली आपण उतरायला लागतो रॅपलिंग करून त्यावेळी पुन्हा आपल्याला घशाला कोरड सुटते. तर त्यासाठी मेनली ज्या लिमलेटच्या ज्या गोळ्या म्हणतो आपण त्या जर सोबत असल्या तर त्याच्याने थोडासा आपला घसा ओला राहण्यासाठी मदत होऊ शकते. तर आता इथे शिफ्टिंग करून आता मला पुन्हा खाली उतरायची आहे. तर आता सेकंड टीम मेंबर मला बाजूला घेऊन आणि रॅपलिंगसाठी उतरायच्या तयारीला, प्रिपरेशनला सुरुवात करणार आहे. तर इथे उतरताना थोडंसं इन्स्ट्रक्शन्समध्ये गडबड झाल्यामुळे माझा जो एक पाय आहे तो आता पुढे दिसेलच. तर ही ज्या दोरीने खाली उतरायचं आहे तर त्या दोरीमध्ये तो माझा थोडासा पाय अडकला होता. तर काही फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडसाठी थोडंसं स्केरीनेस होतं, घाबरल्यासारखं होतं, पण काय नाही, ती टीम एक्सपर्ट असते. तर त्यांनी विदिन अ मिनिट ते माझा अडकलेला पाय जो आहे तो मोकळा करून दिला. तर हा जो पिनॅकल सुळका म्हणतात तो आता आपल्याला खाली उतरायचा. हा आनंद थोडा वेळच असतो, कारण इथून आता उतरायचं आहे.
ते उतरताना माझा हा एक पाय, डावा पाय मी खाली टाकला, पण तो खाली मला पायाला कुठलाही आधार सापडत नव्हता. म्हणून तो पाय पुन्हा मी थोडासा वर केला, कारण दुसराही पाय खाली घ्यायचा होता. हा पाय जास्त खाली गेला होता. तर ते खालीवर करण्यामध्ये आता एक पाय गेला खाली आणि माझा दुसरा पाय जो आहे तो इथे अडकला दोरीमध्ये. तर अडकला तर वरून ती लोक काही करू शकत नाही, ती फक्त थोडा सपोर्ट देऊ शकतात, कारण तेही दुसरा आधार घेऊन तिथे थांबलेली असतात. तर थोडासा वरती खेचल्यानंतर मग जी दोरी अडकलेली आहे ती मलाच काढावी लागणार, कारण वरून तिथे कोणी पोचू शकत नाही. तर ती दोरी मी हळूहळू पायातनं बाजूला केली आणि ती जी पेच फसला होता तिथून पाय खाली ओढला आणि त्यानंतर पाय माझा मोकळा झाला. आणि मग तिथून पुढे काही नाही, जसं एकदा इथं खाली लटकेपर्यंतच थोडंसं वाटतं, मग त्यानंतर आपलं रॅपलिंग सुरू होतं. तर इथे ती उंची इतकी जास्त आहे की मी आधी छोटे मोठे रॅपलिंग केलेले आहेत, पण ते आर्टिफिशियली बनवलेले असतात भिंती. तर ती रॅपलिंग केलं तर आपल्याला वाटतं आपण खूप काही रॅपलिंग करू शकतो, पण ते इथं जेव्हा ॲक्च्युअल अशा रिअल साईटवर रॅपलिंग करायला येतो आपण, तेव्हा ते खरं रॅपलिंग काय असतं ते कळतं. तर इथून जेव्हा उतरायला लागतो आपण, तर आपल्या आधी सांगितलं तसं घशाला खूप कोरड पडायला लागते, बॉडी डिहायड्रेट व्हायला लागते. तर त्यासाठी उतरायच्या आधी पाणी प्यायचं आणि लिमलेट गोळी असेल किंवा जी चिंचेची कँडी असते ती मिळाली तर ती तोंडात ठेवली तर त्याच्याने ते कमी होऊ शकतात. आता ड्रोनच्या याच्याने कळेल की कसा हा उतरायचा आहे. तर ही जी रेकॉर्डिंग आहे ही माझ्या गॉगलने केली आहे, जी ह्या बाजूची, आणि साईड व्ह्यूने आपल्याला ड्रोनने कळेल की याला कशा खळगे आहेत, कारण सरळ सरळ नाही आहे. आणि उतरताना मेन प्रिन्सिपल एकच आहे की 2 पायामध्ये गॅप ठेवायचा, अंतर ठेवायचं, आणि मागचा जो हात आहे आपला उजवा हात, त्याच्याने जी दोरी आहे ती हळूहळू वर ओढायची, सरकवत राहायची, म्हणजे आपण खाली खाली जात राहतो. आणि ही दोरी जर ओढून ठेवली तर आपण मध्ये थोडं थांबू शकतो. पण एकदा वरून लटकल्यानंतर असं होतं की केव्हा खाली पोचू, त्यामुळे आपण भरभर खाली यायला लागतो. जसं की हा खड्डा आहे तर तिथे थोडंसं आपल्याला अधांतरित लटकून उतरावं लागतं, आणि त्याचा खालचा जो पोर्शन आहे तिथे तर खूपच जास्त गॅप आहे. तर मग तिथे आपल्याला फक्त दोरीवर अधांतरित राहून आणि मग खाली उतरायचं असतं. तर अशा प्रकारे खाली तर एकदा येऊन जातं माणूस, त्यानंतर मग कळतं की रॅपलिंग काय असतं ते. आणि लांबून जो सुळका दिसतो तिथे त्याच्या उंचीचा तेवढा अंदाज आपल्याला येत नाही. पण आता मी इथे खाली उतरून एक जवळून याचा झूममध्ये एक आपल्याला त्याचा शॉट दाखवतो, त्याने अंदाज येईल की त्याची खोली किती आहे. तर आपल्याला कॉन्फिडन्स असेल तरच ही ॲक्टिव्हिटी करावी. ज्यांना हार्ट रिलेटेड किंवा ज्यांना उंचीची खूपच जास्त भीती वाटते त्यांनी हा करू नये. पण ज्यांना ती भीती घालवायची आहे डोक्यातली, ज्यांना असा फोबिया आहे आणि जर कॉन्फिडंट असाल तर आपण ही ॲक्टिव्हिटी करू शकतो. तर हे असं करून आत्ता हा 320 फुटाचा रॅपलिंग इथे संपतं आणि खाली उतरल्या तिथे लिंबू पाणीवाला बसलेला असतो. तर इथून आता अंदाज येईल, मी खाली पोचल्यावर त्याचा झूम करून आपल्याला त्याचा व्ह्यू दाखवतो. इथून जे खाली उभं आहे त्या पिनॅकलच्या, आणि तिथून आता हा दिसणारा भव्य असा किल्ल्याचा कडा, आणि या बाजूला हा वानर लिंगी सुळका. ही त्याची उंची आहे. जेव्हा खाली येतो तो वरती जो
टीम थांबली ती मुंगीच्या आकारा एवढी दिसायला लागते. आणि तिथून उतरल्यानंतरही परत खाली येण्याचा रस्ता जो आहे तोही अतिशय अरुंद आहे. तर सोबत आपली स्टिक असलेली कधीही बेटर फोल्डिंग स्टिक मिळते. इतर वेळा आपण बॅगेत ठेवू शकतो, पण या अशा ठिकाणी उतरताना ती उपयोगास येते. तर अशा प्रकारे ही सर्व ॲक्टिव्हिटी आता संपली आहे. पुढचं चॅलेंज हे असतं की उतरताना पाय आपले भरपूर भरून आलेले असतात आणि या पुढे अशा पायऱ्या, तर या केव्हाही क्रॉस उतरायच्या, अगदी समोर तोंड करून नाही उतरायचं. थोडं आडवा होऊन एक पाय खाली टाकायचा, म्हणजे आपला खांदा पुढे करून त्या दिशेचा पाय खाली टाकायचा आणि मग दुसरा पाय. तसं केलं तर घसरण्याची किंवा पडण्याची भीती कमी असते. पण हा किल्ला तसा खूप स्टीप आहे, म्हणजे तुम्हाला बाजूला दिसत असेल, थोडं जरी पुढे गेलं तर डायरेक्ट खोल अशी खाई तिथे दिसते. पण थँकफुली हे कडे बसवलेले आहेत, त्यामुळे थोडासा काम सोपं होतं. तर आता आपण या पायऱ्यांवरनं जिथनं वरती गेलो होतो तिथनं परत जंगल मार्गे परत येऊन, आणि वरती अजूनही टेक्निकल टीम ती आहे, काही मेंबर अजून बाकी आहेत, तर त्यांची ती ॲक्टिव्हिटी सुरू आहे. आणि इथे पुन्हा परत आल्यानंतर आपल्याला ही जी नोंद केली आहे याच्या पुस्तकात ते पुन्हा दाखवून व्हेरीफाय करून आणि मगच आपल्याला परत येता येतं. आणि आता खालून झूममध्ये हा ट्रेकचा जो रूट आहे तो मी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. तर तो अगदी सरळ सरळ असा स्टीप अशी चढ आहे त्याची, त्यामुळे मीडियम टू डिफिकल्ट असं आपण म्हणू शकतो. आणि ही खालून इथून अंदाज येतो की ही गॅप किती आहे, म्हणजे वरती अराऊंड 200-250 फुटाची गॅप आहे. तर अशा प्रकारे आपला ट्रेक हा संपला आहे. आपण दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन ट्रेकला. थँक्यू.